काय वांधा नाही. अंदर पाहू शकता भाऊ किती गर्दी आहे. तर आम्ही दोघं लागेल आडी रँग मध्ये. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र जळगावचा आद्या. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं मी स्वागत करतो. आजचा हा ब्लॉग भाऊ आपला यूट्यूबचा ब्लॉग आहे. जर तुम्हाला आवडल्यास लाईक कर जा, फॉलो कर जा आणि पुरा ब्लॉग पूर्ण पाहून जा. आजच्या ब्लॉगमध्ये भाऊ मी तुम्हाला माझा डेली रुटीन काय काय करतो, मी दिवसभरात काय नाही करत ते तुम्हाला आपल्या आजच्या यूट्यूब ब्लॉगमध्ये सांगतो. चला पहा भाऊ, आपल्या घरी गाई आहे, म्हशी आहे मस्तपैकी. इकडे 3 म्हशी आहे. या म्हशीला मी पाणी पाजायला सोडलेलं आहे. तिकडे एक गाय आहे, इकडे बकऱ्या आहे, तिकडे त्या गाईचं गोरा आहे. हा, या गाईचं गोरा आहे भाऊ. हे इकडे या गाईची ते वासरी बी आहे काळी. ही 3 म्हशी आहे आपल्या घरी, पाहू शकता तुम्ही. हे काळी गाय, हे मारकणी म्हैस आहे भाऊ आमच्या घरची. कशी पाहते भाऊ ती रागात. काही दिवसात जणणारी आहे भाऊ हे म्हैस आमची. हा आमची गरीब म्हैस. किती गरीब आहे भाऊ, हे लस गरीब आहे. चाल आमची दुसरी म्हैस. इकडे 3 नंबर शाळा, हे तिकडे टाकीचं बांधकाम चालू आहे भाऊ. आज विशेष म्हणजे आज आहे भाऊ गजानन महाराजचा प्रकट दिन. तर आज आपण आपल्या खेरड्याच्या पानपोळीवर म्हणजे गजानन महाराजच्या पानपोळीवर प्रकट दिनानिमित्त जाऊ आपण प्रसाद घ्यायले. म्हणजे आज तरी भंडारा असते तर आपण आज त्या भंडाऱ्यात जाऊ. तर ते मी तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये पाहायला दिशीनच. तर आजचा ब्लॉग पूर्ण पाहायचा. तर भाऊ आपल्या डुगूल सोडला आपण. चालेल डुगू चा चा. डुगुल सोडलं. आता त्या मम्मीचं दूध पितो आणि मग बंद्या घरात धिंगाणा करीन. तिकडे आपली गाय मस्त कुटार गिटार बांधलेला आहे. आज तिला नेतो मी घरात. हे बकऱ्यावाले दादा आले, बकरी सोडून देतो मस्तपैकी चरायले. हा इकडे इकडे पा, इकडे काय धिंगाणा केला. या म्हशीच्या इकडे दुर्वाट लक्ष केलं भाऊ. इकडल्या तिकडेच पळतात. हे काय करायचं समजतच नाही. चला इले बांधून घेतो तुम्ही. तर झालं भाऊ आपल्या सगळ्या म्हशीले पाणी पाजणं. हे पाहू शकता आपल्या सगळ्या म्हशीले पाणी पाजणं झालं आपलं. आता जाऊ आपण आपल्या गाईले सोडू. तिकडे गाय आहे बाहेर, त्या गाईले पाणी पाजून टाकू आपण मस्तपैकी. गाईले पाणी पाजू आपण. हा डुग्गू पा कसा झोपला. अबे डुग्गू काय झालं, काय झालं, काय झालं, काय झालं मा डुग्गू. आज गेला नाही घरात हिंड्याले. गेला नाही बा झोपायला घरात. झोपायला गेला नाही घरात. मस्त घरात बघ हा खुर्चीवर बसते. खुर्चीवर मस्तपैकी बादशाहानी एकटा. आता हे गाय सोडतो मी. या गाईच्या समोर कुटार आहे. कुटार खोकली गाय. गाय सोडतो मी. पाहतो मला दाखवतो. एक हातानं सोडली भाऊ आपण गाय. सोडली आता गाईले. गाय चालली आता तिच्या मार्गानं. अय डुगू उठ 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 रे डुगू. डुगू बी उठला. डुगीची मम्मी बी उठली. आता चाललो आम्ही घरात. त्याचं हिवरली आपल्या मागे. आपली गाय कशी आहे भाऊ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. हां हे गाय पाणी प्यायला आणि मी पाणी गिनी पिते मस्त. आता पैकी इले बांधून देतो. फटाफट कुटा टाकून देतो इले. मग जाऊ भाऊ आपण गजानन महाराजच्या पानपोळीवर. तुला पाणी पाजू का रे. पाणी पितो का तू. पाणी पितं काय. हां असं असं काय गाईले असं खाजवलं. गाय मान करून वर करते भाऊ. गाय गोरा तुम्ही सांगा आपल्याला कमेंटमध्ये. हां आपल्या घरचा गोरा आहे भाऊ हा. आता याला पाणी पाजू आपण पटकन एक बकेटभर. बकेट खरं पाणी. या बकेटमध्ये टाकू आपण एक हंडाभर पाणी. हंडाभर पाणी टाकू. आता याला हे पाणी देतो पाजून. बघा भाऊ कसं पाणी पिते. हा इकडे आपले बघले हो पाणी पाजणं. आता इले पाजून देतो मी. आता टाकतो भाऊ आपण फटकन यायले कुटार. सगळ्या ढोरं इले इकडे आपल्या सगळ्या ढोरं टाकून देतो कुटार. बघा आपलं कुटार आहे.
त्याला आणलं आता भरतो फोटो बटन देतो टाकून सगळ्याले. पाहू शकता मित्रांनो आपण सगळ्याले चारा कोटा टाकून दिलं. आता त्या गाईले राहतं त्या गाईले मांडून डाल्यात गाय आहे गाईले दिलं मांडून सगळे झालं भाऊ. आता चारा पाणी आता जाऊ आपण भंडाराला टाईम असते भाऊ तो आपण जरा उशिरा जाऊ. तर आता आपलं जे गावात काम आहे ते काम करू मग जाऊ भाऊ आपण भंडाऱ्यात. तर पाहू शकता मित्रांनो आता आपण जाणार आहे भंडाऱ्यात. आता वाजले 1 वाजला आणि 1 हा पहा डुग्गू पा मी म्हटलं की नाही हा डुग्गू आपल्या घरात जाते मस्त तरी साडीवर बसलो होता. आम्ही व्हिडिओ काढायला सुरुवात केली तर उठला भाऊ हा डुग्गू पा आमच्या घरात मस्त फिरते भाऊ. आणि खुर्ची असली खुर्चीवर बसते तो खुर्चीवर कधी खुर्चीवर बसते भाऊ. आपण आता चाललो आता जाऊ आता आपण भंडाऱ्यात. चला आता जाऊ आपण भंडाऱ्यात. तर पाहू शकता मित्रांनो पा डुग्गू बाकाचा मस्त पवरा मा इकडे. चारे मी चाललो रे कसा मागे येते. चाले मी चाललो मी भंडाऱ्यात. कसा आहे ते चारे मी चाललो. तू घरात राह तू घरातच राह. बाबू आपण डुग्गूला घरात कोणलो डुग्गू घरात दरवाजाला मारवला होतो. चला तर मग जाऊ आता आपण मस्तपैकी भंडाऱ्यात. आपल्यासोबत आपला मित्र आलात मित्राला घेऊ. चला होऊ शकता आपली डिस्कवर दारात उभी आहे. डिस्कवरले लावून चाबीले गाडी लावून जाऊ आता आपण खेरडा. चाबीले गाडी लावून जाऊ आपण खेरड्याच्या गजानन महाराज पानपोईवर. चला आपण जाऊ आता गजानन महाराजच्या पानपोईवर. पाहू शकता गोल्या आहे मित्रांनो. आपण आपल्या मित्राले नॉटी मयूरले आपल्या सोबत घेतलं. आता चाललो भाऊ आपण गजानन महाराज पानपोई. काय वांधा नाही कोण आहे गो म्हणतो पा भाऊ आपल्याला भेटतात की नाही आपले फिरमाचे फॉलोअर. आपल्याला तर वैयक भी नव्हती त्या पुट्ट्याची पण त्या पुट्ट्यानं आपल्याला हात देऊन दिला. तर चला आता लावून देऊ आपली या गाडी डिस्कवर मस्त पार्किंग मध्ये. पहा मित्रांनो आपल्या मित्र मयूरनं लावली भाऊ गाडीसाठी ह्या डिस्कवर लावली. चाबी आपल्याला देऊन दिली. म्हटलं मयूर चालणं आपल्यासोबत दर्शन करून येऊ आपण. अंदर पाहू शकता भाऊ किती गर्दी आहे. तर आम्ही दोघं लायकेला गाडी रँग मध्ये आता दर्शन करतो भटकनी दोघं बी आम्ही आलो भाऊ आपण अंदर. आता करतो आम्ही दर्शन झाल्यावर भेटू. आता चला भाऊ अशा पब्लिकच्या ठिकाणी आपल्याला ब्लॉग काढायला म्हणजे असं जे सपोर्ट करणारा आहे तो भाऊ आपला मित्र मयूर. म्हणजे याच्यामुळेच मला असं मोटिवेशन येते. म्हणजे पब्लिकमध्ये डायरेक्ट असं हातवर करून मी ब्लॉग काढलो 10 लोक मला पोहरायले मला काहीच फरक नाही पडत भाऊ. आपला मित्र सोबत असला की आपण कुठेही ब्लॉग काढतो. चला भाऊ आता करून देऊ जेवण आपला मित्र मयूर. आमच्या मयूरचं आमचं झालं हो जेवण साईडवर. अरे कोणाच्या गाडीवर तोंड व्हायचं धुत्र हे नाही भाऊ आपली गाडी हे घे बाबू. ड्रायव्हर प्लीज ड्राईव्ह गाडी. चाल काळ बघू ब्रेक तर नाही भाऊ आपल्या गाडीले. घे पुढून अशी खाएंगा तो हाथी खाते अपने ब्लॉग में आजचा ब्लॉग हे समाप्त होत आहे. आजचा ब्लॉग तुम्हाला कधी आवडला फॉलो करू. एले काय झालं